माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला ई पीक पाहणी 2026 अंतर्गत तुमच्या गावासाठी कोणत्या सहाय्यकाची निवड झाली आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवर स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की तुमच्या गावाची सहाय्यकाची यादी कुठे पाहायची, ती लिस्ट कशी ओपन करायची आणि अवघ्या 2 मिनिटातच तुमच्या गावातील सहाय्यकाचं नाव कसं तपासायचं. त्यामुळे व्हिडिओमधील एकही स्टेप मिस करू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग स्क्रीनवर जाऊन संपूर्ण प्रक्रिया पाहूया. ब्राउझरवर महाभूमी असं सर्च करायचं आहे तुम्हाला. सर्च केल्यानंतर भूमी अभिलेख विभाग इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर खाली जायचं आहे तुम्हाला. इथं सर्व आहे, ई मोजणी, 7/12, 8 होता, ई फेरफार, आपली चावडी. तर आपली चावडीमध्ये जायचं आहे. आपली चावडीमध्ये गेल्यानंतर खाली जायचं आहे. इथं कुठे क्लिक करायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट खाली जायचं आणि इथं ई पीक पाहणी, DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील. याच्यामध्ये तुमचा कोणता विभाग आहे, अमरावती आहे का, छत्रपती संभाजीनगर आहे, कोकण आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर यांच्यासाठी पुणेच आहे. त्यामुळे मी पुणेमध्ये क्लिक करतो. तुमचा विभाग कुठला आहे बघून तुम्ही तिथे क्लिक करू शकता. तर अशा प्रकारे पुणे विभागाची अशी लिस्ट आली आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की यामध्ये काही काही गावाची नावे नाहीत. तर हे बघा, आता पूर्ण लिस्ट आहे. कोण सहाय्यक आहे तुमच्या गावाला त्याचा नंबरसुद्धा आहे. तुम्ही त्या नंबरवर सुद्धा फोन करून विचारू शकता की तुमची पीक पाहणी कधी होणार आहे. यामध्ये तुमचं गाव आणि जिल्हा बघून तुम्ही तुमच्या ई पीक पाहणी सहाय्यकाची नंबर व नाव पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा विसरू नका. तुम्हाला कोणत्या विभागाची लिस्ट पाहिजे तुम्ही मला मेसेज करा, ती मी PDF तुम्हाला पाठवेन. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद.